प्रभाग क्रमांक 8मध्ये गढूळ दुर्गंधीयुक्त पाणी, ड्रेनेजच्या पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 8मध्ये नागरिकांना पाणी पुरवठ्याबाबत गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नळातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातच काही ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून लहान मुलांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिसरातील नागरिकांनी सांगितले की अनेक दिवसांपासून स्वच्छ पाणी मिळत नसल्याने त्यांना बाहेरून पाणी आणून दैनंदिन गरजा भागवाव्या लागत आहेत. महापालिकेने टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला असला तरी अनेक नागरिकांना टँकर येण्याची वेळ किंवा माहिती मिळत नसल्याने त्यांनाही पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. या परिसरात लहान मुलांची संख्या मोठी असून डासांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे डेंग्यू, मलेरिया आणि इतर साथींच्या आजारांचा धोका निर्माण झाल्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली. गढूळ पाणी, अस्वच्छता आणि ड्रेनेजच्या समस्येमुळे परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून महापालिकेने तातडीने स्वच्छ पाणी पुरवठा, ड्रेनेजची दुरुस्ती आणि फॉगिंगसह आवश्यक आरोग्यविषयक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी प्रभाग क्रमांक 8मधील अनेक नागरिकांनी आपल्या समस्या मांडत महानगरपालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. दरम्यान प्रभागाच्या नगरसेविका सौ मीनाक्षी पाटील यांनी परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना आश्वासन देताना या समस्येची गांभीर्याने दखल घेण्यात आली असून पुढील 4 दिवसात पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. नागरिकांना स्वच्छ व नियमित पाणी मिळावे यासाठी प्रशासनाशी समन्वय साधून तातडीने कारवाई केली जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले. यातून बोलतोय. आमच्या ह्याच्यात पाण्याची समस्या फार आता निर्माण झाली आहे. गेले 8 दिवस गटारीचं पाणी सगळ्या पूर्ण नळाला यायला लागले. त्यामुळे आमच्या आरोग्याशी सगळा खेळ हा चालू झालेला आहे. त्यामुळं नगरपालिकेला आम्ही अशी विनंती करतोय की लवकरात लवकर आम्हाला ते पाण्याची व्यवस्था करून द्यावी. पालिकेचा पाण्याचा व्हॉल्व न सोडता नळामध्ये डायरेक्ट ड्रेनेजचं पाणी येतंय. त्यामुळं सगळ्यांच्या जीवाला धोका निर्माण झालेला आहे. त्यासाठी लवकरात लवकर उपाययोजना करावी. पाणी पुरवठा अशा प्रकारे करतात की ड्रेनेजचं पाणी पण पिण्याचं पाण्यामध्ये मिक्स झालेलं आहे, गटरचं पाणी पण मिक्स झालेलं आहे, पूर्ण दूषित झालेले, आळ्या झालेत, किडे झाल्यात पाण्यामध्ये. त्या पाण्याचं दुर्गंध येते एक प्रकारचा. तोंडात पण ठेवू वाटत नाही, हातात पण घेऊ वाटत नाही. जलद ह्या पाण्याचं काहीतरी विल्हेवाट लावावा आणि शुद्ध पाणी आपल्या पिण्यासाठी मिळावं एवढी आपली अपेक्षा आहे. श्री सत्यसाई नगर गल्ली नंबर 2 मधनं मी रजपूत बोलती आहे. पाणी पुरवठा व्यवस्थित व्हावा आणि स्वच्छ पाणी आम्हाला मिळावं. 4-5 दिवस झाले सगळं ड्रेनेजचं आणि गटारीचं पाणी मिक्स होऊन सगळं पाणी येते. इतका घाणेरडा वास येतो की घरात बसवत नाही नळ चालू केला की. आणि लहान मुलांचं जीवन धोक्यात आहे. आमच्याकडे लहान लहान बाळं आहेत इथे गल्लीला. तर सगळ्यांनी आणि आम्हाला तुम्ही लोकांनी टायमिंग द्यावं की किती दिवसात ते रिपेरी होणार आहे, किती वाट बघायची आम्ही. टँकरने पाणी पुरवठा कालपासून चालू केलेला आहे, पण काल आलेला आम्हाला कळला नाही. आजचं कळलेलं आहे आणि आज आम्ही टँकरचं पाणी घेत आहोत. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेतील सत्यसाई नगर नवीन आमचा हा भाग आहे. प्रमोद दोरडीच्या जवळ आणि इथं सर्व आम्ही क्वालिफाईड सुशिक्षित मंडळी राहत आहोत. आमच्या घरामध्ये पाणी 5-10 लिटर भरून ठेवण्यासारखं काही साधनसुद्धा नाही. सर्वांच्या अंडरग्राऊंड खाली टाक्या आहेत. वॉटर सप्लायचं पाणी येतं. मात्र गेले 4 दिवस एकदम दुर्गंधीयुक्त काळ्या रंगाचं पाणी टाकीमध्ये आलेलं आहे. घरामधली भांडी कुंडी सगळी त्या पाण्यानं भरली गेलेली आहेत आणि हाताला एवढा सेंट आहे की अगदी स्टँडर्ड परफ्यूम लावला तरीसुद्धा त्याच्याही भारी इतका वास त्या पाण्याचा येत आहे. घरामध्ये अन्नाचा घास खाऊ वाटत नाही, भांड्याला हात लावू वाटत नाही, पाणी पिऊ वाटत नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. जर कोणाला एखाद्या अधिकाऱ्याला बघायचं असेल तर त्यांनी प्रत्यक्षात हातात पाणी घेऊन बघावं ते. आणि हाताचा वास नाही आला तर तुम्हाला काय म्हणेल ती मी द्यायला तयार आहे, इतकी आम्ही गॅरंटी देतो. रोडवर बऱ्याच अपार्टमेंट आहे की मोठा इथं आणि त्या अपार्टमेंटचं हे जी काय शोष खड्डा म्हणतात तो रोडवरच आहे आणि 12 महिने त्याचं पाणी वाहत आहे तिथं. या ठिकाणी आरोग्य अधिकारी नगरपालिकेचे पूर्णपणे निद्रित अवस्थेत आहेत. झोपेचं सोंग घेतलेलं आहे त्यांनी. कोणी इकडे बघायला तयार नाहीत. नगरसेविका पाटील मॅडम आम्ही फोन केला की लगेच हजर असतात, बघतात. मात्र त्यांनी काय सांगितलं तर कार्यवाही होती का नाही हे त्यांनाच माहीत. मात्र चांगल्यापणे कार्यवाही व्हावी. आमच्या आरोग्याचा प्रश्न आहे. आम्ही आता दररोज एक 100-200 रुपयाचे छोट्या बाटल्या आणून आंघोळ पाणी सगळं करतो. मग नगरपालिका सगळे आमचे कॉक आम्ही लॉक करून ठेवलेले आहेत. पाणी थेंब सुद्धा त्याच्यातून घेत नाही.
तेव्हा आमची एक विनंती आहे प्रशासनाला की आपण चालढकल न करता चांगलं पाणी देण्याचा प्रयत्न करावा. नमस्कार. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका मीनाक्षी सदाशिव पाटील प्रभाग क्रमांक 8 मधून सत्यसाई नगर गल्ली क्रमांक 2 मधून जी तक्रार आहे नागरिकांची पाणीबद्दल, आम्ही 2 दिवसात ती पाठपुरावा करून स्वच्छ पाणी देऊ ही आम्ही निश्चित करू.